तर पहिली गोष्ट म्हणजे अ, तुम्ही आता प्रशिक्षक म्हणून तर अनेक वर्ष काम करताच आहात. वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव तुम्ही घेतले आहेत. वेगवेगळ्या खेळाडूंच्या सोबत तुम्ही म्हणजे प्रशिक्षक म्हणून त्यांना खेळताना पाहिलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता ओमान क्रिकेट संघाची ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली. त्याच्यामागचं काय कारण आहे? म्हणजे काय म्हणून तुम्हाला ही जबाबदारी स्वीकारावीशी वाटली? सर्वात महत्वाचं म्हणजे मला नेहमी आयुष्यामध्ये ना नेहमी एक अशी डेव्हलपिंग टीमला कोचिंग करायला मला एक चॅलेंजिंग वाटतं. हम्म. त्या काही टीम अशा असतात की डेव्हलप टीम असतात. म्हणजे हम्म. उदाहरण द्यायचं झालं तर डेव्हलप टीम म्हणजे मुंबई, जी ऑलरेडी डेव्हलप हम्म. टीम आहे. थोडासा इकडे हम्म. तिकडे होतो की बाबा चला एक काही प्लेअर निवृत्त होतात, काही नवीन खेळाडू असतात, त्यांना घडवायचं असतं, संघ बांधणी करायची असते, पण ओव्हरऑल त्यांचा जो बेस असतो तो डेव्हलप असतो. इन्फ्रास्ट्रक्चर हम्म. त्यांच्या टुर्नामेंट, तर मुंबई क्रिकेटमध्ये हे डेव्हलप्ड आहे ऑलरेडी. तर अशा टीमला हम्म. करणं एक वेगळं, आणि एक डेव्हलपिंग टीमला म्हणजे मी जेव्हा विदर्भाला घेतलं तेव्हा ती डेव्हलपिंग टीम होती. आजची विदर्भ आणि हम्म. 15 वर्षापूर्वीची विदर्भ किंवा अशा काही टीम्स आहेत. हम्म. तर त्याच्यामध्ये ओमान आज एक डेव्हलपिंग टीम आहे.